नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी. आज फायनल तो दिवस आला केदारनाथ ट्रेकचा. स्टार्ट केला आहे आपण सोनप्रयागपासून. तिकडनं आपण गाडी घेतली 50 रुपये शेअरिंग आणि पोचलो गौरीकुंडला. आणि गौरीकुंडपासून इथून आपले ट्रेक स्टार्ट होते. चला बोला हर हर महादेव. हाच आवाज जो येते ना, त्या आवाजाची वाट बघतो कधी दिवस कानात पडला. तो बघताय मस्त असा रस्ता, काय व्हॅली जबरदस्त दिसते एकदम. ट्रेकला स्टार्ट केले आपण, जस्ट स्टार्ट. खूप मजा येणार आहे या ट्रेकला. केदारनाथ दर्शन बघताय, फक्त आणि फक्त 14 किलोमीटर बाकी. बघताय घोड्यांवर फुल गर्दी. आणि समोर बघताय आता हेलिकॉप्टर पण चालू झाले. 6 वाजता चालू होतात, जवळजवळ 6च्या अगोदर चालू झालेत. माउंटन दिसायला लागले, म्हणजे बर्फाचे. हे बघा, त्याला असा फिरत 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 त्याला असा माउंटन्सला असा टर्न मारत मारत पुढे जायचं आपल्याला. मस्त असं रस्त्यात याच गोष्टी चणे घेतल्यात. याच गोष्टी घेत 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 मॅगी खात 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 शेवटी आपला प्रवास होणार. इथून रस्त्यातून चालताना फक्त एक चौकळी खबरदारी घ्यायला लागते. घोड्यांपासून पालख्यांपासून सावधान राहायला लागतं. डायरेक्ट अंगावर येतात, डायरेक्ट तुम्हाला ही रेलिंग तोडून बाहेर नेतील अशा पद्धतीने येत आहेत. आता हळूहळू आता पब्लिक दिसायला लागले. म्हणजे एवढा वेळ सकाळी लवकर पब्लिक एकदम कमीच होती. आता नॉर्मली पब्लिक दिसायला लागले. इकडे नॉर्मली प्रॉब्लेम ना म्हणजे घोडा, खच्चर, पालखी याचा जाम प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते तुम्हाला चालायला जाम त्रास होते. बघून चालावं लागते ना. रेलिंग फोडून तुम्हाला नेतील बाहेर. डेंजर साधी जवान पोरी म्हणजे घोड्यावर पालखीने जातात, खच्चर जातात. बघून लय वाईट वाटतं. फाइनली हमारे दोस्त लोग पहुंच गए यहाँ पे. तो यूपी से आए हैं भाई साहब, हरियाणा. ये हरियाणा से, ये यूपी से. और तुम्हारे यूपी वाले पार्टनर किधर? बस आ गए सर, ढीले पड़ गए. कैसा अरे भाई मजा आ रहा है. अभी हम 11 किलोमीटर बचा हुआ है. बस लेकिन पता नहीं चला इतना दूर. अच्छा है ना, पता नहीं चलना चाहिए. ॲक्च्युली आमचा जो ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये 6-7 स्टेटमधली लोक आहेत, वेगवेगळ्या स्टेटमधली लोक. आता आपली मंडळी भेटले तलोजाची. भाई कसा झाली ट्रेक, कशी चालली? हो मस्त चालली. सावधानी खच्चर घोड्यांपासून भाई. अजून आहे 12 किलोमीटर. चला कडक बोला हर हर महादेव. आम्ही सकाळी 6 वाजता चालू केलं. 6 वाजता तसं उठलो आम्ही 4 वाजता. आलो कधी? आलो काल. तुम्हाला हेच आहे का दुसरं अजून काय? बद्रीनाथ. आमचं बद्रीनाथ आहे, चोपटा. ओके, सेम आहे. गंगोत्री यमुनोत्री केलं आम्ही. 4 धाम करून आले. 4 धाम करून आले. ते 4 धाम करतायत. 2 धाम झाले, 2 धाम बाकी आहेत त्यांच्या अजून. गावातल्या भोटचे का? अच्छा, भोटचे आहेत आपले मित्र. बरं वाटतं ना जरा आवर लावून आल्यानंतर पण आपली माणसं भेटल्यावर. हो बरं वाटतं. नाही तर इधर से आओ उधर को जाओ, इकडं खाओ तिकडं. बरं वाटतं जरा. तो इथून आता तुम्हाला दिसते ना, हा नवीन रूट आहे जो समोर तिकडनं आला आहे ना.
अच्छा 6 किलोमीटरवर पोलीस चौकीवरून आलो ना का नवीन रूट चालू होते. आणि आता आपला तिकडनं त्या साईडनं जायचं. जो जुना रूट आहे घोड्यांचा रूट आहे, खच्चरचा रूट आहे, तिकडनं जायचं आपल्याला. तिकडनं तसा नदी क्रॉस करून जरा पुढे आल्यानंतर 2 रस्ते जातात. तिकडनं एक तो खच्चर घोड्यांसाठी रस्ता चालला आहे हवा हा, आणि एक नॉर्मल आहे. इकडनं तुम्हाला खच्चर पिक्चर काय नाही वाटणार. तो पुढच्या ब्रिजपर्यंत आहे दाखवता. समोर ब्रिज दिसते. आपल्याला त्या ब्रिजशी जायचं आहे. बघा कशी नदी वाहते. आणि तो समोर ब्रिज जिथून आपला डोंगर क्रॉस करायचा आहे. आणि तो रस्ता बघताय उलटा सुलटा उलटा सुलटा उलटा सुलटा उलटा सुलटा तो ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायचं आहे त्या रूटनं. आणि तो रूट बघताय कसला खतरनाक आहे बघा. खतरनाक रूट आहे. चला जाऊया आपला. हर हर महादेव. भाई लोग क्या कर रहे हैं? फोटोग्राफी चल रही है. फोटोग्राफी चल रही है. देखो अपने भाई लोग मिल गए इधर फोटोग्राफी कर रहे हैं क्योंकि ये लोकेशन एकदम खतरनाक असा लोकेशन आहे. तर मंडळी बघते तो तसा समोर दिसते ना तो आपदाच्या अगोदरचा रस्ता तो पूर्ण सरळ होता. आणि आता वरनं जो नवीन रस्ता बांधला आहे तो त्याचा सध्या कुणाला वापर करून देत नाही. कारण प्रॉब्लेम असा आहे की त्या रस्त्याला कायच भेटत नाही. म्हणजे खाणं पाणी नाही आणि जंगल आहे एकदम. पब्लिक पण नसतं. फक्त तिथे एकच आहे का तुम्हाला खच्चर वगैरे चालत नाही. त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. तो तसा पूर्ण रूट आहे नवीन रूट. आणि हा आपदाच्या नंतरचा इकडचा चालला रस्ता जो पूर्ण या साईडनं गेला आहे. बघताय फक्त 8 किलोमीटर राहिला आहे. फक्त 8 किलोमीटर बघताय आपला 8 किलोमीटर बाकी राहिला आहे. समोर माउंटन्स कसे दिसायला लागले मस्त एकदम. ओ देखो वहाँ बैठे है मेरे महादेव. बघताय नजारा जबरदस्त. पूर्ण रोडवर असे भारी भारी नजारे आहेत. जे स्वर्ग बोलतात कशासाठी का स्वर्ग बोलतात स्वर्गाचा द्वार का बोलतात यासाठी. अजून भरपूर उंच जायचं आहे आणि पूर्ण आता चढूनच जायचं आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्शनच नाही. पूर्ण चढूनच रस्ता या साईडचा. हे लोक बघा शॉर्टकट मारला आहे. कुठलीही ट्रेक असो शॉर्टकट मारू नका. शॉर्टकट नेहमी अंगाशी येतं. मग त्याच्या पुढची ट्रेक आपल्याला लय माग पडतं. अडा पूर्ण वर्ण बघता हल्लो आपण खूपच जास्तच वरती आलो. कारण आता जो रस्ता आपण आलो तो रस्ता क्लिअरली दिसतोय. पूर्ण रस्ता हल्लो बघते. पाऊस चालू झाला आहे. बारीक बारीक पाऊस स्टार्ट झाला आहे. होईल थोड्या वेळात जास्त असं वाटतंय. पंच आहेत बॅगेत लागला तर नक्की घालायला. फुल पावसाचा मोसम झाल्यावरती अजून 5-6 किलोमीटर बाकी आहे. ट्रेकला येत आहे तर सावधानी खच्चर घोडे आणि ते घोडेवाल्यांपासून. कारण ते नॉर्मली तुमच्या अंगावरच टाकण्याचा प्रयत्न करते तुम्हाला हलवासाठी. स्वतःची काळजी स्वतःच घ्या. त्यांच्या भरोश्यावर चालू नका. तर बघताय आता एकदम आपण टोकावर वरती एकदम वरती आलो. खूपच वरती जरा जास्तच वरती आहे. आणि पाऊस पण पडतो आहे. बारीक बारीक पाऊस पडतो आहे. आणि इथे कधी पण तो अडू शकते पाऊस. बघा काय नजारा असणार आहे. आता पुढं गेलो का दाखवते कुठं जायचं आहे. ट्रेक करताना नॉर्मली पाणी वगैरे घेता येईल सोबत तर घ्या. 100 रुपये बॉटल आहे.
मॅगी, बाकी पराठा या गोष्टी 80-80 रुपये. तुम्हाला हे असले पॉंचे वगैरे संपायला मिळतात पावसासाठी. सगळ्या गोष्टी आहेत, पण म्हणजे ठीक आहे का त्यांना इथे यायला खूप त्रास होते. एक बॉटल काची बॉटल 100 रुपये लक्षात ठेवा. पाणी जाम इथे महाग आहे. असं चला आपण आपली ट्रेक कंप्लीट करू. फायनली हळू थोड्याच वेळात आपण स्वर्गात पोचतोय. बघताय पुढचा नजारा थोडासा धुका आहे. धुक्यामुळं खतरनाक दिसते सगळा. एक नंबर. अजून 4.5 किलोमीटर चालत आहे. फायनली मंडळी बघताय आता शेवटचा डोंगर, मग डायरेक्ट पोहोचू आपण स्वर्गात. जिवंतपणीचा स्वर्ग. तर भाऊ आपला परत भेटला आहे. भाऊ काय बोलतं कसं त्याची ट्रेक आतापर्यंत? खूप चांगली झाली आहे. फक्त थोडासा पाऊस पडतोय त्याच्यामुळं ट्रेक करायला चिकट होते, चिकट झाला आहे. ओके. मग तुम्ही आलो कसं इकडं ट्रेकला? ट्रेकला आम्ही चालतच आलो आहे. ना पनवेलची आम्ही पॅकेज केलं आहे. आणि कितीचं पॅकेज? 35,000 रुपये पॅकेज. काय होतं पर पर्सन. 4 धाम. 4 धाम होतं का? तो फ्लाईट होती का? नाही, ट्रेनला. माग नाही पडला? हो, माग पडला. पडलाय. ठीक आहे मंडळी, चला आपण शेवटी तो काय त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे त्यांनी घेतला आहे. आपला होता विचारायचा काम होता. कारण जर कोणी येत आहे तुम्ही तर चांगला पॅकेज घेऊन या. तर इकडं भरपूर लुटालूट आहे आणि प्रत्येकाने अनुभव घ्यायलाच पाहिजे. अनुभव घ्या, 100% घ्या. या गोष्टीचा अनुभव घ्या. इथं प्रत्येक गोष्टीला 5 पटीने पैसे लागतात, लक्षात ठेवा. तर मंडळी बघताय शेवटचा पडाव. एवढा तर चढायचा आहे का आपण सरळ जायला भेटेल आणि मग नंतर उतरायचं आहे मंदिराकडं. तर तिथून आपला खाली उतरायचं आहे. जबरदस्त आपली ट्रेक झाली. फक्त 3 किलोमीटर बाकी आहे. वाह हबीबी. आणि डोंगर बघताय, ढग नाहीत ते, ढगांच्या आतमध्ये डोंगर आहेत बर्फाचे कडक. ग्लेशियर बघताय अजून भरपूर आहे. आणि इकडं आपले लोकांचा वायजडपणा बघताय तुम्ही. आता तो ग्लेशियर आहे, तो माहिती असेल की नाही सगळ्यांना, पण तो पोकळ असतं खालून. तो दगडांवर साचलेली तो बरफ असतं. आणि तो एक जण भाई आतमध्ये आहे का काय समजा, वर्षी जाऊन आला आहे. ती तसाच जर विचार करा, तो तसाच जर आतमध्ये गेला तर अडकल ना आतमध्ये. हे अशी लोक फालतूगिरी करतात. मौसम बघताय आता कसा धुका आला आहे. जबरदस्त मौसम झाला आहे. काय नजारा आहे बघताय. मौसम मंडळी बघताय कसा वाटते नजारा. कडक आहे. आता जरा पुढं गेलो ना की आपलं मंदिर दिसेल. तुम्हाला लांबशीच झूम करून दर्शन देईन. इथं आता घोड्यांची सीमा संपली. तर इथून पुढून लोक घोड्यावरून उतरून चालत जातात. हा घोड्यांचा स्टँड आहे. चला आपण तिकडं बघा. हा बघा मंदिर. इथं बसलेत आपले महादेव. मंडळी बघताय डायरेक्ट इथून आपल्याला दिसतंय. या बघा इथं बसले ना आपले महादेव. चला थोडा राहिले. तर मंडळी बघताय फायनली आपण पायऱ्यांजवळ आलोत. किती किलोमीटर हा होता माहिती नाही. आपली ट्रेक कंप्लीट. इथून समोरच बघा ओमच्या नंतर दिसणार आहे मंदिर.
हा फायनली तो फील समोर बघते मंदिर. मंडळी बघताय तोच अद्भुत नजारा ज्याच्यासाठी आपण एवढी मोठी ट्रेक जवळजवळ 22 किलोमीटरची ट्रेक करून आलो. समोरच बघताय बाबांचा दरबार. बोला हर हर महादेव, जय बाबा केदार. तर चला मंडळी फायनली आरती भेटली. मस्त बाबांचा दर्शन झालंय बघा. कडक आरती चालू आहे सध्या. तर मंडळी बघताय घ्या आरती. बघताय गर्दी आरतीसाठी फुल गर्दी जमली. तर बघताय मंडळी हा अद्भुत नजारा. कसा वाटला नजारा? चला मंडळी सुप्रभात. आणि बघताय जबरदस्त नजारा आपल्या केदारनाथ मंदिराचा. बाबा केदार मस्त रात्री दर्शन एकदम झालं. आपली व्हिडिओ ते बघितलीच असेल. आज आपण चाललोत भैरवनाथला. भैरवनाथ दर्शन करायचं आपण. वरती जायचं 1 किलोमीटर आहे, जास्त नाही. मंडळी पण आलीच आपली सगळी. बघताय गर्दी फुल क्राऊड असणार आहे इकडं. आता बघताय खूप जास्त डेव्हलपमेंट झाली आहे. भरपूर डेव्हलपमेंट झाली. आलं होतं तेव्हा रस्ते नव्हते, काय नव्हते, सगळं तिकडे पडलेलं होतं. आता बघा कसा नजारा दिसते एकदम जबरदस्त. तर बघताय मंडळी फायनली पोचतोय आपण भैरव बाबांच्या दरबारी. तर एक 500-800 किंवा 800 मीटर आहे, पण एकदम सरळ चढाई आहे ना, वाट लागते. ओके किधर से है तू? किधर से है? ये हमारे ग्रुप में है भाई, और ये हरियाणा से है. बहुत अलग अलग जगहों से, हरियाणा से, कोलकाता से, बंगाल से, यूपी से, महाराष्ट्र से, बहुत जगह से लोग हैं. ओ देखो वहाँ है हमारे भैरव बाबा. अखंड ज्योत आहे, तुम्हाला तेल याच्यामध्ये चढवायचं आहे. चला बघतोय कसा नजारा दिसते पूर्ण व्हॅली. हाच तो लोकेशन आहे जिथून मी तुम्हाला सांगत होतो की पूर्ण केदारनाथचा जो अद्भुत नजारा दिसतं तो हाच लोकेशन आहे. आणि तो म्हणजे आहे बाबा भैरवनाथ टेम्पल. इथून दिसतं पूर्ण केदारनाथचा अद्भुत नजारा. हे बघा हेलिपॅड बघताय, ती वासुकी तालचा तो ट्रेक जो तिकडं आहे त्या साईडला, आणि हा पूर्ण असा नजारा. आणि ते बघा ते तिथं बसलेत आपले बाबा केदारनाथ.